नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे दुधीचे थेपले। खूप छान चविष्ट आणि मऊसूत असे हे थेपले होतात। टिफिनवर देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे बनवू शकता। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण हे थेपले बनवू शकतो। जास्त वेळ लागत नाही बनवायला। हे बघा, इथे मी सगळे थेपले बनवून घेतलेले आहेत। मस्त गरमागरम थेपले दही, लोणचं किंवा सॉसबरोबर सर्व करायचे आहेत। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे एका बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। सफेद तीळ घालते मी इथे 2 छोटे चमचे। अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे। पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा धनेपूड घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे। मुठभर फ्रेश कापलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 मोठी वाटी किसलेला दुधी मी याच्यामध्ये घातलेला आहे। दुधीची वरची साल काढून घ्यायची आहे आणि मग किसून घ्यायचं आहे। बिया जर कडक असेल तर त्या घेऊ नका, कोवळ्या बिया असतील तर घेतल्या तरी चालतील किसून। मी इथे घेतलेल्या नाही आहेत बियाच्या, फक्त वरचा भाग घेतलेला आहे। 2 मोठे चमचे दही घालायचं आहे। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि आता पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला। सुरुवातीला पाणी घालायचं नाही, गरज लागली तर फक्त 2-3 चमचे पाणी आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये। हे बघा, मी इथे अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। आधी असंच पीठ भिजवून घ्यायचं आहे, गरज लागली तर 2-3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मऊसूत असं पीठ भिजवायचं आहे, म्हणजे थेपले छान मऊसूत असे होतात। हे बघा, इथे पीठ भिजवलेलं आहे मी। 10 मिनिटं आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटानंतर थेपले बनवायला घेऊया। पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं तेल लावायचं आणि पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। आता ज्या साईजचे आपल्याला थेपले बनवायचे आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे। हे बघा, आणि सुकं पीठ लावायचं आहे गव्हाचं आणि पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। जितका पातळ लाटता येईल तेवढा पातळ आपण लाटून घेणार आहोत। थेपले थोडेसे पातळच करायचे। इथे मी थेपले लाटून घेतलेले आहेत। हे बघा, जितके पातळ होतील तेवढे पातळ लाटून घ्यायचे आहेत। एका साईडला पॅन गरम करायला ठेवायचं आहे। पॅनला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। मग थेपला त्याच्यावरती घालायचा आहे आणि दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट झाल्यानंतर पलटी करायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची आहे थेपला भाजताना। आता मी याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालून घेते दोन्ही साईडला आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। अगदी पोळी भाजतो त्याचप्रमाणे भाजायचं आहे। आपल्याला हवं असेल तर तेल किंवा बटरसुद्धा यूज करू शकता। मी इथे तूप घातलेलं आहे थेपल्यावरती, चव छान लागते तुपामुळे। दोन्ही साईडने थेपला छानपैकी भाजला आहे। आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे थेपले पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत आणि मस्त गरमागरम थेपले दही, लोणचं किंवा चटणीबरोबर सर्व करायचे। छान लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनवर देण्यासाठी सुद्धा आपण हे थेपले बनवू शकता। छान लागतात अगदी चवीला। तर नक्की ह्या पद्धतीने थेपले बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। हे बघा, इथे मी सगळे थेपले बनवून घेतले, छान मऊसूत असे झालेले आहेत। तर नक्की ह्या पद्धतीने दुधीचे थेपले बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।